तर नमस्कार बीडकर. सगळ्यात आधी सगळ्यांना ओम नमः शिवाय, जय श्रीराम. तर कसे आहात तुम्ही सगळे? जसं की आपल्याला सगळ्यांना ऐकायला भेटलं की बीड रेल्वेचा आपण स्पीड टेस्टचा एक व्हिडिओ बनविला होता. त्याच्यावर रिस्पॉन्स खूप छान भेटला होता. पण काही कारणामुळे मी व्हिडिओ परत नाही बनवू शकले. तर विषय असं झाला आहे की सध्या सगळेजण म्हणतात की गुढीपाडव्याला ट्रेन स्टार्ट होणार आहे. पण ते होणार होतं, पण अनफॉर्च्युनेटली काही कारणामुळे ते पुढे ढकलले गेले. तर कधी काय हे सगळं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बोलू. जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर लाईक आणि शेअर तर नक्की करा आणि आम्हालाही सपोर्ट करा. आणि माझं चॅनल जरा वेगळ्या कन्सेप्टवर मी उघडलं, तर तुम्ही मला सपोर्ट करा. पुढे जाऊन आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू. तर चला आपण बोलूत ह्या टॉपिकवर. बीड रेल्वे जे की ऑलमोस्ट स्टेशन तयार पण रेडी झालेलं आहे. त्याच्यावर आता ट्रॅकचं काम झालं आहे, जिथे की पहिलं आणि दुसरं प्लॅटफॉर्म पूर्ण रेडी आहे. आणि जे उद्या जरी ट्रेन चालू आहे, पहिल्या आणि दुसऱ्या ट्रेनवर चालू शकतात, एवढं तयारी झालेली आहे सध्या बीड रेल्वे स्टेशनची. आणि इलेक्ट्रिसिटीचं काम विज्ञानवाडीपासून चालू झालेलं आहे. म्हणजे मटेरियल तर आलेलं आहे आणि लवकरात लवकर हे चालू करणार आहे. आणि ह्याच्यानंतर हे ट्रेन आता एप्रिल महिन्याच्या 15 तारीखच्या आत किंवा 15 तारीखनंतर आणि एप्रिलच्या पहिल्याच्या 3 हफ्त्यातच रेल्वे चालू होणार आहे. ही कन्फर्म आणि शुअर आहे. तर हे बजरंग बाप्पा आणि आपले जे पण सहकारी सगळेजण आहेत, सगळ्यांचं जे आश्वासन आलेलं आहे ते हेच आहे. आणि सगळ्यात पहिलं ट्रेन जे धावणार आहे ते बीड आणि अहिल्यानगर, पुणे आणि मुंबई असं होणार आहे. म्हणजे एक लॉंग रनचा ट्रेनच ते सगळे काढणार आहे, चालू करणार आहेत. दिवसातून 2 ट्रेन तरी किंवा 3 ट्रेन असणार आहेत. तर हे खूप आनंदाची बातमी आहे बीडकरांसाठी. तर सध्या तरी एवढंच अपडेट आहे आणि इलेक्ट्रिसिटीचं काम व्हायला थोडं टाईम लागेल. तर जसं इलेक्ट्रिसिटीचं काम होईल, ट्रेन स्टार्ट करतील वाटते. तर बघू काय होते. आपण पण सगळे इथंच बसून सांगू शकत नाही. तर पुढच्या अपडेटला तयार राहा. पण जसं कन्फर्म 100% कळेल, आपण या चॅनलमध्ये व्हिडिओ टाकू. बाकी तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.